नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडके बाप्पांचे आगमन झालेले आहे. पण अजून देखील मंडळाचा गणेशोत्सव साजरा करण्याकरिता परवानगी घेतली नाही का? चला तर मग जाणून घेऊया मंडळाच्या गणेशोत्सव साजरा करण्याकरिता परवानगी प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत. सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटीजन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, वेबसाईट रिलोड घेत आहे. नक्कीच इथे काही वेळ लागू शकतो आपल्याला, साईडवर लोड असल्यामुळे वेळ लागू शकतो आपल्याला इथे. बघा रिलोड झाल्यानंतर बघा आपल्याकडे यामध्ये बघा होम, अबाउट अस, सिटीजन कॅरेक्टर, सिटीजन इन्फॉर्मेशन, ऑनलाईन सर्व्हिसेस आणि लॉस्ट मोबाईल इंटिमेशन यापैकी आपल्याला होमवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा मी इथे होमवर क्लिक करून घेतोय. त्यानंतर बघा आपल्याला अशा वेबसाईट ओपन होऊन जाणार. यामध्ये आपल्याला बघा सेकंड रोमध्ये गणेश फेस्टिवल परमिशन अप्लिकेशन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याला हिरवा रंगात शो होत आहे, त्यावर क्लिक करून घ्या. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाणार आहे. यामध्ये आपल्याला सिटीजन लॉग इनमध्ये युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्याकरिता आपल्याला क्रिएट सिटीजन लॉग इन यावर क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड देखील येऊन जाणार. बघा इथे आता मी क्रिएट सिटीजन लॉग इन यावर क्लिक करून घेतोय. इथे साईडचा प्रॉब्लेम असल्यामुळे नक्कीच वेळ लागणार. तुम्ही शांततेनं व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. बघा आता रिलोड झाल्यानंतर इथे आपल्याला पूर्ण सिटीजन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामध्ये आपले नाव लिहून घ्या. लँडलाईन नंबर ऑप्शनल आहे, असेल तर द्या, नसेल तर नाही दिलं तरी चालेल. नंतर इथे फादर नेम लिहून घ्यायचे आहे, जेंडर लिहून घ्यायचं आहे, ईमेल आय डी लिहून घ्या आणि मोबाईल नंबर देखील टाकून घ्या. बघा इथे आपल्याला मोबाईल नंबर चालू द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढे OTP देखील येणार आहे. तसेच आपले डेट ऑफ बर्थ टाकून घ्या, आपला ॲड्रेस टाकून घ्या. ॲड्रेस आपला आधारवरचाच द्यायचा आहे. इथे पिनकोड देखील टाकून घ्या. बघा इथे आपल्याला कंट्री आणि स्टेट ऑटोमॅटिक सिलेक्ट मिळणार आहे, त्यामध्ये आपण डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचे आहे. बघा आता इथे नंतर आपल्याला आपले लॉग इन ID आणि पासवर्ड देखील इथे जनरेट करून घ्यायचे आहे. त्याकरिता बघा इथे लॉग इन ID मध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड नंबर देखील टाकू शकता किंवा मोबाईल नंबर देखील टाकला तरी चालेल. आणि आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा टाकून घ्यायचा आहे. बघा मी इथे टाकून घेतोय पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा टाकून घेतोय. बघा मी सर्व माहिती पद्धतशीर टाकून घेतलेली आहे. इथे मी बघा सर्व माहिती पुन्हा एक वेळा चेक करून घेतोय. तुम्ही देखील पुन्हा चेक करून घ्या पूर्ण माहिती. तसेच कॅप्चा चेक करून घ्या आणि नंतर सबमिट. इथे बघा मी खाली हायलाईट करून दाखवतोय, सबमिटवर क्लिक करून द्यायचे आहे. बघा मी सबमिटवर क्लिक केलेलं आहे. नक्कीच इथे काही वेळ रिलोड घेणार, नंतर आपला OTP देखील येऊन जाणार. इथे ओके करा. ओके केल्यानंतर बघा काही वेळ रिलोड नंतर आपला OTP देखील आलेला आहे. इथे आपल्याला एंटर OTP मध्ये OTP टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट यावर क्लिक करून घ्यायचे आहे. बघा मी OTP टाकून घेतोय आणि व्हॅलिडेटवर क्लिक करून घेतोय. अतिशय सावकाश फॉर्म भरा, खूप मोठा फॉर्म आहे हा, पद्धतशीर भरावा लागेल. नंतर व्हॅलिडेटवर क्लिक करून घ्या. इथे आपल्या युजर ID आणि पासवर्ड जनरेट होऊन जाणार आहे. बघा क्लिक केलेला आहे मी, काही वेळ घेणार. इथे बघा आपले युजर क्रिएट सक्सेसफुलीचा मेसेज देखील शो होत आहे. इथे ओके करून घ्यायचे आहे आपल्याला. आपला ID आणि पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे, तो पद्धतशीर इथे टाकून घ्या. युजर नेममध्ये युजर नेम टाकून घ्यायचा आहे. पासवर्डमध्ये जो आपण पासवर्ड सेट केलेला आहे तो इथे पासवर्ड टाकून घ्या आणि नंतर खाली बघा इथे आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा मी पद्धतशीर भरून घेतोय सर्व माहिती, कॅप्चा देखील टाकून घेतोय. नंतर कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इनवर क्लिक करून घ्यायचे आहे. लॉग इनवर क्लिक करून घ्या. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा काही वेळ रिलोड घेणार इथे. त्यामध्ये आपल्याला बघा कंप्लेंट, सिटीजन सर्व्हिस तसेच सिटीजन टिप यापैकी आपल्याला बघा सिटीजन सर्व्हिसवर राईट क्लिक करून घ्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याकडे पूर्ण ऑप्शन ओपन होऊन जाणार आहे.
इथे बघा साईट रिलोड घेत आहे. रिलोड घेतल्यानंतर बघा आपल्याला इथे सिटीजन सर्व्हिसेस यावर राईट क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेकंड लास्ट ऑप्शन गणेश फेस्टिवल परमिशन अप्लिकेशन यावर क्लिक करून घ्यायचे आहे. बघा मी तुम्हाला शो करतोय, स्क्रीनवर दिसतंय. यावर क्लिक केल्यानंतर काही वेळ रिलोड घेणार. त्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाणार आहे. तो फॉर्म पद्धतशीर वाचून घ्यायचा आहे आपल्याला, नंतर भरून घ्यायचं आहे. बघा यामध्ये आपल्याला नेम ऑफ गणेश मंडळ, आपल्या गणेश मंडळाचे जे काही नाव आहे ते इथे नाव टाकून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला बघा इथे प्रेसिडेंट नेम म्हणजेच अध्यक्षाचे नाव देखील टाकून घ्यायचे आहे. तसेच ॲड्रेसमध्ये आपल्याला जिथं कुठे आपला गणपती बसतो आहे तिथे आपल्याला तिथला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आणि प्रेसिडेंट ॲड्रेस त्यामध्ये आपल्या अध्यक्षाचे ॲड्रेस टाकून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला प्रेसिडेंट मोबाईल नंबर म्हणजेच अध्यक्षाचा मोबाईल नंबर देखील इथे टाकून घ्यायचा आहे. बघा मी देखील इथे टाकून घेतो आहे. सर्व माहिती पद्धतशीर भरा. त्यानंतर आपल्याला इथे बघा खाली देखील ऑप्शन बघायला मिळणार आहे, इन्फॉर्मेशन ऑफ ऑफिस बेरर्स अँड मेंबर ऑफ मंडळ्स. बघा इथे मिनिमम 5 अँड मॅक्झिमम 10 म्हणजे कमीत कमी 5 मेंबरचे आपल्या 5 सदस्यांचे नावं द्यायचे आणि जास्तीत जास्त 10. त्यापैकी आपण इथे बघा आपल्याला नाव टाकून घ्यायचे आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे ॲडवर क्लिक करून घ्यायचे आहे. असे आपल्याला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 सदस्यांची नावं टाकून घ्यायची आहे. बघा इथे एक एक ॲड होणार आहे अशा टाईप, असे टाकून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा आपली मंडळाची स्थापना जेव्हा केव्हा झालेली आहे इथे आपल्याला दिसत असेल इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ गणेश मंडळ. आपल्या गणेश मंडळाची स्थापनेची वर्ष टाकून घ्यायचे इथे, जे काही तुमचे वर्ष असेल ते टाकून घ्या. आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर द्या, नसेल तर नाही दिला तरी चालेल. त्यानंतर बघा इथे आपल्याला फेस्टिवल पिरियड, आपल्या मूर्तीच्या स्थापनेचे दिनांक आणि विसर्जनाचे दिनांक या दोन्ही दिनांक इथे टाकून घ्यायचे आपल्याला फेस्टिवल पिरियडमध्ये. त्यानंतर बघा इथे आपल्याला खाली ऑप्शन दिलेला आहे, इन विच पोलीस स्टेशन यू वॉन्ट टू सेंड द रिक्वेस्ट. आपल्या जवळील जे कोणते पोलीस स्टेशन असेल ते इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. बघा आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट आहे, डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यामध्ये बघा इथे आपल्याला पूर्ण ऑप्शन बघायला मिळणार आहे. यापैकी आपली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या आणि पोलीस स्टेशन जे कोणते पोलीस स्टेशन आपले पडते ते पोलीस स्टेशन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर बघा इथे आपल्याला अप्लिकंट इन्फॉर्मेशन, यामध्ये आपण अध्यक्षाच्या नावाने जर फॉर्म भरत असेल तर त्यांचे पूर्ण नाव लिहून घ्यायचे आहे, मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे, ॲड्रेस लिहून घ्यायचा आहे आणि ईमेल आय डी देखील टाकून घ्यायची आहे. तसेच आपल्याला इथे देखील बघा आपल्याला पदनाम देखील इथे लिहून घ्यायचे आहे गणेश मंडळमध्ये. मग इथे आपण अध्यक्ष असेल तर प्रेसिडेंट टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला इथे फोटो देखील सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो आपला एक पासपोर्ट फोटो देखील टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला गणेश मूर्तीच्या स्टेजबद्दल तसेच मूर्तीबद्दल आणि मंडप इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्याकरिता बघा आपल्याला ज्यांचा मंडप आहे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे, नेम ऑफ मंडप ओनरमध्ये त्यांचाच मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, ॲड्रेस देखील टाकून घ्यायचा आहे. तसेच बघा इथे आपल्याला खाली आपले मंडपची फूटमध्ये हाईट, लेंथ, विड्थ टाकून घ्यायची आहे. तसेच स्टेजची देखील लेंथ, विड्थ आणि हाईट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला शिल्पकारचे देखील नाव टाकून घ्यायचे आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ॲड्रेस देखील टाकून घ्यायचा आहे आणि मूर्तीची देखील हाईट, विड्थ आणि लेंथ टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपला गणपतीमध्ये सीन कसा आहे, लाईटिंग आहे, मूव्हिंग आहे, लाईव्ह आहे, त्याबद्दल थोडीशी इथे माहिती टाकून घ्यायची आहे. तुम्ही माहिती टाकून घ्या तुमच्यानुसार, जसं कसा आपला सीन आहे. कोणी लाईटिंग करू शकते, कोणी लाईव्ह करू शकते, कोणी मूव्हिंग देखील. तर त्यामध्ये आपण सीन सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे खाली बघा इथे आपल्याला गणेश मूर्ती स्थापना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. यामध्ये बघा आपल्याला विचारलेलं आहे, पहिलाच क्वेश्चन आहे की आपली मिरवणूक निघणार आहे काय. जर निघणार असेल तर यस करा, नाही निघणार असेल तर नो करा. यस केल्यास आपल्याला बघा इथे तारीख देखील लिहायची, तारीख टाकून घ्या. तसेच स्टार्टिंग टाईम आणि एंडिंग टाईम देखील टाकून घ्यायचा आहे, आपली वेळ देखील टाकून घ्यायची. तसेच बघा आपल्या मिरवणुकीचा रूट कोणचा राहणार आहे, कुठून कुठपर्यंत, तो देखील इथे टाकून घ्यायचा आहे. नंबर ऑफ व्हेकल इन्क्लुडिंग इन प्रोसेशन म्हणजेच आपले किती व्हेकल, किती गाड्या राहणार आहे, 1 राहणार आहे, 2 राहणार आहे, ते देखील इथे टाकून घ्यायचं आहे. नंतर बघा टाईप्स ऑफ व्हेकल म्हणजे त्यामध्ये ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रक राहणार आहे, ते देखील आपल्याला इथे पद्धतशीर इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आणि त्यांचा गाड्यांचा नंबर देखील टाकून घ्यायचा आहे. तसेच बघा इथे विचारलेलं आपले
बँडचे पथक किती राहणार आहे, ड्रमचे पथक किती राहणार आहे, लेझिमचे पथक किती राहणार आहे आणि ॲप्रॉक्सिमेट पब्लिक किती राहणार आहे, ही सर्व माहिती इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा खाली आपल्याला ऑप्शन आलेलं आहे, त्यामध्ये देखील आपल्याला इथेच विसर्जनाची देखील तारीखमध्ये विसर्जनाची देखील प्रक्रिया विचारलेली आहे. त्यामध्ये आपल्याला बघा इथे आपले विसर्जनाची रॅली निघणार आहे काय ते देखील आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. यस नो निघणार आहे तर मग कोणत्या तारखेला निघणार आहे त्याची देखील माहिती टाकून घ्यायची आहे. तसेच टाईम देखील म्हणजेच वेळ देखील टाकून घ्यायचा आहे, किती वाजतापासून किती वाजेपर्यंत. तसेच आपले रूट देखील टाकून घ्यायचा आहे, कुठून कुठपर्यंत. त्यानंतर आपल्याला बघा इथे प्लेस देखील विचारलेली आहे, कुठे विसर्जन होणार आहे. त्यानंतर आपल्या याच्यात किती पथक राहणार आहे, बँडचे पथक, ड्रमचे पथक आणि लेझिम पथक किती राहणार आहे, सर्व माहिती पद्धतशीर टाकून घ्या. तसेच आपल्या सीनची देखील माहिती टाकायची आहे, लाईव्ह आहे, मूव्हिंग आहे, लाईटिंग आहे, सर्व सीनची माहिती टाकून घ्या. आणि तसेच बघा इथे आपल्या मंडळावर कोणत्या प्रकारचे केस आहे काय ते देखील विचारलेली आहे, ते देखील पद्धतशीर टाकून घ्या इथे माहिती. त्यानंतर आपल्याला खाली बघा मूर्तीच्या सिक्युरिटीकरिता आपल्याला 24 तास कोणी सेवक आहे की नाही ते देखील विचारलेलं आहे. CCTV आहे का, जनरेटर आहे का, तसेच फेस्टिवलच्या वेळेस साऊंडचा वापर होणार आहे काय, या माहिती सर्व आपल्याला पद्धतशीर भरून घ्यायची आहे. नंतर बघा इथे आपल्याला खाली डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट फ्रॉम चॅरिटी कमिशनर, तसेच परमिशन ऑफ ग्रामपंचायत. तुम्ही जर ग्रामपंचायतमधून असेल तर ग्रामपंचायतची परमिशन किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे तुम्ही नगरपालिका महानगरपालिकेतून असाल तर त्यांची देखील आपल्याला इथं परमिशन लागणार आहे. आपण जे इलेक्ट्रिसिटी घेणार आहे त्याचं बिल देखील आपल्याला रिसिप्ट अपलोड करायची आहे. परमिशन ऑफ पोलीस स्टेशन फॉर बघा लाऊडस्पीकरकरिता आणि साऊंड सिस्टमकरिता आपल्याला इथे परमिशन देखील टाकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला बघा कॉपी ऑफ प्रिव्हियस इयर पोलीस परमिशन, मागच्या वर्षी देखील आपण पोलीस परमिशन काढलेली असेल त्याची आपल्याला इथे कॉपी लावायची आहे. नंतर आपल्याला NOC देखील टाकून घ्यायची आपल्याला, जर जागा आपली प्रायव्हेट असेल तर, भाडेतत्वावर घेतली असेल तर. या सर्व डॉक्युमेंट बरोबर स्कॅन करून पद्धतशीर लावून घ्या आणि आय डिक्लेअर दॅटवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पावती जनरेट होऊन जाणार, ती पावती पद्धतशीर कॉपी काढून त्याची प्रिंट काढून आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये देखील सबमिट करून द्यायची आहे. अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट होऊन जाणार. या फॉर्ममध्ये काहीही समजले नसेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे अनेक व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.